अनेक कवींनी, चित्रकारांनी निरनिराळ्या मोहक व उपमा देऊन रंगवून तयार केलेला एक मुखवटा. पण या मुखवट्याआड जर कोणी लोकावून पाहिलं तर तिथं तुम्हाला दिसेल एक प्रचंड मोठं वेदनाचं मोहन. त्या मोहोळाला डिवचलं तर वेदनेचे असंख्य डंक उफाळून वर येतील. पण कोणालाच नको असतो त्या मुखवट्याआडचा चेहरा. त्यांना फक्त हवा असतो त्यांच्या तालावर नाचणारा, त्यांच्या इच्छा पूर्ण करणारा, त्यांचं सर्वस्व जपणारा, त्यांच्या भावभावनांची कदर करणारा एक निर्जीव मनाचा देह. त्या निर्जीव मनाला कधी भावनांचे धुमारे फुटू लागले तर मुळापासून उकडून काढण्यास हे सदैव तयारच असतात. मग कशी पालवी फुटणार त्याला? कशा फुपवणार त्यांच्या अशा आकांक्षाच्या फांद्या? कसा होणार त्यांचा वटवृक्ष? तिच्या जीवनात येणारा प्रत्येक, तो कोणत्याही रूपातला असो, तो त्याचा पुरुषी धर्म सोडत नाही. वेळ पडेल तेव्हा तिला वेदनांचे चटके देण्यासाठी तो पुरुषी वर्चस्वाच्या आणि अहंकाराच्या तप्त सळ्या घेऊन तयारच असतो. तिला डागण्या देण्यासाठी किती दिवस तिनंच बळी द्यायचं. निर्भया, श्रद्धा, प्रियंका, यशस्वी, पुरुष पुरुष म्हणून मिरवून घेताना तो एवढा का बेबंद झाला की त्याला तिची जराही तमा नसावी? युगानुयुगे गेली पण त्याच्या बेबंदशाहीला कोणीच लगाम घालू शकलं नाही. तिची प्रतारणा कोणीही रोखू शकलं नाही. पण आता बस झालं. तिनं काढूनच टाकावा एकदा तिचा मुखवटा. अनिष्ट रूढी परंपरांच्या धुळीने बरबटलेला आणि स्त्री म्हणून जगताना असंख्य घाव झेललेला दाखवून द्यावा त्याला त्या मुखवट्या आडचा प्रचंड तेजस्वी प्रखर तप्त चेहरा. त्या तेजाने दिपून जातील त्याचे डोळे. ओसळून जाईल तो आतून आणि बाहेरूनही. जिला तो एक दगड मूर्ती बनू पाहत होता, तिचं रुद्र रूप पाहून त्यालाही पश्चाताप होईल, त्याच्या वागण्याचा आणि जगण्याचाही. निसर्गानं कधीच अन्याय केला नव्हता तिच्यावर. शरीर नाजूक दिलं तरी त्यामध्ये भरला होता प्रचंड आत्मविश्वास, अवकाशाला गवसणी घालण्याची महत्त्वाकांक्षा, हिंमत. त्याचं हिमतीवरती हजारो वर्षापासून जन्म घेते राखेतून. त्या फिनिक्स पक्षासारखी पुन्हा पुन्हा म्हणूनच म्हणते, बाई ग, फेकून दे तो मुखवटा आणि हो मुक्त, घे भरारी उंच उंच. तुम्हाला जर अशी छान छान कथा ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट नक्की करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.